नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण डेली क्विजचे एक इम्पॉर्टंट सेशन बघणार आहे। हे 23वे सेशन असणार आहे आणि यामध्ये आपण महत्त्वाचे असे बुद्धिमापन चाचणीमध्ये जे काही क्वेश्चन येऊ शकतात तुमच्या कंबाईन एक्झाम मध्ये त्या लेवलचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहे। हे जे आपण सोल्युशन असणार आहे ते डेली क्विज 21 मधल्या जे इम्पॉर्टंट पझल्स होत्या, जे महत्त्वाचे 10 प्रश्न होते त्याचे सोल्युशन आपण बघणार आहे आणि तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा एक 4 ते 5 प्रश्न असतील, त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग पझल सुद्धा आहे। ओके, तर आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा तुम्हाला जे होमवर्कसाठी होते ते सगळेचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करू। पहिला प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये ऍक्च्युली तुम्हाला देताना डेटाच इम्प्रॉपर दिला होता, थोडा जे इंग्लिश लेटर्स आहे त्याच्यामधले अल्फाबेट्स आहेत ते मिसिंग होते, मात्र आता हा क्वेश्चन करेक्ट केलेला आहे, तुम्हाला सॉल्व्ह पण होईल। हा प्रश्न असा आहे, एका परीक्षेत ए बी सी डी आणि ई यापैकी एक श्रेणी एका विद्यार्थ्याला दिली जाते। म्हणजे ग्रेड आहेत ए बी सी डी आणि ई या जे 5 ग्रेड आहेत वेगवेगळे, हे एका विद्यार्थ्याला दिले जातात। 30% मुलांना ए व डी यांपैकी एक श्रेणी दिली जाते, 50% मुलांना सी व बी, तर किती विद्यार्थ्यांना ई श्रेणी मिळेल असे विचारले। म्हणजेच काय, एकूण जे विद्यार्थी आहेत त्यापैकी जे 30% विद्यार्थी आहेत यांना ए किंवा डी यापैकी कुठली तरी श्रेणी भेटणारच आहे। म्हणजे ते 30% मुलं असे असतील की ते ए आणि डी या श्रेणीमध्ये बसतील। त्यानंतर 50% मुलांना सी व बी ही श्रेणी मिळेल, म्हणजे सी किंवा बी याच्यातलं कुठला ना कुठला यांना फिक्स भेटणार आहे, असे 50% विद्यार्थी असतीलच। आणि विचारले किती विद्यार्थ्यांना, किती टक्के नाही विचारलेलं, किती विद्यार्थ्यांना आकडा विचारलाय ई श्रेणी मिळेल। इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा। आणि विचारले उत्तर देण्यासाठी खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने पुरेसे आहेत, आणि 2 विधानं दिलीत अ आणि ब। म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा बँक एक्झाम मध्ये अशाच प्रकारचा प्रश्न येतो, त्याचबरोबर आयोग सुद्धा आपल्याला एमपीएससीच्या एक्झाम्स मध्ये बऱ्याच वेळेस अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आयोगाने सुद्धा। अ आणि ब 2 विधानं दिलेत। जर अ विधानाचा आपण फक्त विचार केला तर त्यामध्ये असं सांगितले 99 विद्यार्थ्यांना ए किंवा डी श्रेणी मिळाली। म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण किती पर्सेंटेज विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ई श्रेणी मिळेल आपण ते बघू। तर टोटल 100% आहेत विद्यार्थी, तर ते 100%, त्याच्यातून 30% आपण ए व डी ही श्रेणी देणारे विद्यार्थी असतील, त्याच्यामुळे 30% आपण मायनस करू, मग राहिले आता 70%। 70% मधून सुद्धा 50% विद्यार्थी, म्हणजे टोटल विद्यार्थ्यांच्या 50% विद्यार्थी असे असणार आहेत की त्यांना सी व बी ही श्रेणी मिळणार आहे। मग या 70% मधून हे सी व बी ही श्रेणी मिळालेले सुद्धा वजा केल्यानंतर जे फक्त 20% विद्यार्थी राहणार आहेत, तर या 20% विद्यार्थ्यांनाच ई श्रेणी मिळणार आहे। ओके, तर आता आपल्याला पर्सेंटेज भेटलेलं आहे, त्याच्यावरून आपण नंबर ऑफ विद्यार्थी काढू शकतो। जर अविधान जर आपण वाचलं त्याच्यामध्ये सांगितलंय 99 विद्यार्थ्यांना ए किंवा डी श्रेणी मिळणार आहे। म्हणजेच काय, तर 99 असे विद्यार्थी आहेत, नंबर ऑफ स्टुडंट आहेत जे 30% या कॅटेगरीमध्ये किंवा ए व डी श्रेणी मिळते त्यांना। हे 30% विद्यार्थी असे आहेत की त्यांना ए किंवा डी ही श्रेणी भेटेल। मग हे 30% म्हणजे किती, तर 99 विद्यार्थी। आपल्याला विचारले 20% म्हणजे किती, म्हणजे ई नंबर ऑफ विद्यार्थी ज्यांना ई श्रेणी भेटते हे किती आहेत हे काढायचं आपल्याला। तर आपण सरळ सरळ मॅथमॅटिकल ऑपरेशन करून हे काढू शकतो। जसं की 30% जर 99 असेल तर 20% म्हणजे किती, म्हणजेच किती म्हणजे आपण ई इथं काढू शकतो, म्हणजे नंबर ऑफ विद्यार्थी ज्यांना ई श्रेणी भेटली आहे। क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला ई ची व्हॅल्यू भेटून जाईल 20 गुणिले 99 छेद 30। हे पर्सेंटेज लिहिण्याची गरज नाही, कॅन्सल होऊन जाणार एकमेकाला ते। त्यानंतर ई बरोबर काय राहील, तर 99ला आपण 30 भागू शकतो, 10 हा 20 सोबत कॅन्सल होऊन जाईल, 3 राहिलेत, मग खाली 3ला आपण 99 भागल्यानंतर मग आपल्याला वरती 33 राहणार आहे। 33 गुणिले 2 म्हणजे ई या कॅटेगरी ही श्रेणी भेटलेले एकूण विद्यार्थी असतील 66। म्हणजे आपण विधान अ चा वापर करून नंबर ऑफ विद्यार्थी काढू शकतो। ब विधान आता बघू आणि त्यानुसार जर आपण काढू शकतो का ते पण बघूयात। तर ब विधानामध्ये दिले त्या वर्गात एकूण 330 विद्यार्थी आहेत, एकूण त्या वर्गामध्ये 330 विद्यार्थी आहेत। 330 एकूण विद्यार्थी सांगितले, म्हणजेच काय, तर 100% म्हणजे 330 आहे। तर अगेन आपल्याला 20% म्हणजे किती हे काढायला लागणार आहे। 20% म्हणजेच ई श्रेणी भेटलेले विद्यार्थी। तर क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं सुद्धा करू, ई बरोबर 20 गुणिले 330 छेद 100 बरोबर 2 गुणिले 33 राहील, 0 0 कॅन्सल होऊन जातील
आणि 2 गुणिले 33 म्हणजे 66. म्हणजेच ई श्रेणी भेटलेले बी विधानावरून सुद्धा आपल्याला 66 विद्यार्थी भेटत आहेत. म्हणजेच काय, आपण जर पर्याय वाचले तर आपलं जे आन्सर राहणार आहे ते म्हणजे विधान अ किंवा ब यांपैकी कोणतेही विधान पुरेसे आहे, हे आपला आन्सर राहील. ओके, हा प्रश्न तुम्हाला समजला असेल कसा सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला पहिल्यांदा वरती आपल्याला आन्सर कुठल्या पद्धतीने कुठल्या विधानांकडून भेटतंय हे चेक करायचं असते या क्वेश्चन्समध्ये, आणि अशा प्रकारचा प्रश्न आयोग दरवर्षी विचारतं. ओके, त्याच्यामुळे महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला 1 मार्क एक्झाममध्ये फिक्स होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 2 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलंय, जर 2a बरोबर 5b बरोबर 3c आणि a हा शून्यापेक्षा मोठा असेल तर ए बी सी यांची किमतीनुसार उतरती मांडणी कोणती. उतरती मांडणी म्हणजे आपल्याला मोठ्याकडून लहानाकडे मांडणी करायची आहे. यासाठी तुम्हाला ए बी सी यांच्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, तर आपण सिम्पली काढू शकतो डायरेक्टली. कसं, तर ए हा शून्यापेक्षा मोठा कन्सिडर करायचा आहे. मग समजा एला मी जर 5 व्हॅल्यू कन्सिडर केली तर एक इक्वेशन काय होईल वरचं, 2a इज इक्वल टू 5b मध्ये आपण ए ची व्हॅल्यू जर 5 ठेवली तर आपल्याला काय भेटेल, 10 बरोबर 5b म्हणजेच काय, b बरोबर 10/5 म्हणजेच 2. तर आपल्याला b ची व्हॅल्यू पण इथं भेटून गेली, ती म्हणजे 2. आता आपण ही b ची व्हॅल्यू वापरून c ची व्हॅल्यू काढूया. म्हणजेच काय, 5b इज इक्वल टू 3c, 5 इंटू 2 इज इक्वल टू 3c, 10 बरोबर 3c म्हणजे c बरोबर काय झालं 10/3 म्हणजेच 3.33. मग आपल्याला व्हॅल्यू भेटून जाते इथं, ए ची 5 भेटली, बी ची 2 आणि सी ची 3.33. मग आपण याला उतरत्या क्रमात मांडायचं आहे. ए मोठा आहे, त्याच्यानंतर सी त्याच्यापेक्षा लहान आहे आणि त्याच्यापेक्षा लहान बी. ओके, म्हणजे आपली जी मांडणी असणार आहे ती म्हणजे ए सी बी, पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. अशाच प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 3 हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आपल्याला एक्झाममध्ये अशा प्रकारचा प्रश्न दरवेळेस येतो. एक रेल्वे 100 मीटर लांब पुलाला 45 किलोमीटर ताशी म्हणजे पर आवर गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. आता याच्यासाठी तुम्ही एक व्यवस्थित फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. हा फॉर्म्युला एकदम सोपा आहे लक्षात ठेवायला. अशा प्रकारचा जर प्रश्न आला की ज्याच्यामध्ये एखाद्या ब्रिजला रेल्वे क्रॉस करते किंवा एखाद्या खांबाला क्रॉस करते, तर हे माहिती करून घेण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे T इज इक्वल टू L1 प्लस L2 छेद S1. मग जर एकच रेल्वे असेल तर S1 येईल, आणि जर एक किंवा जास्त 2 रेल्वे असतील तर आपण S1 आणि S2 घेणार आहे. मग खाली प्लस आणि मायनस हे दोन्ही साईन वापरता येतील. म्हणजे कसं, जर दोन्ही ट्रेन एकमेकांच्या दिशेला चालले असतील म्हणजे एकमेकांना अपोजिट डायरेक्शनमध्ये येत असतील तर आपण खाली S1 प्लस S2 करणार, आणि जर त्या एकाच डायरेक्शनमध्ये चालली असतील म्हणजे दोन्ही रेल्वेची जी डायरेक्शन आहे जाण्याची एकाच दिशेला जात असतील तर आपण S1 मायनस S2 करणार. ओके, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि वरती L1 प्लस L2 राहणार आहे. L1 म्हणजे काय, तर इथं एखाद्या L1 म्हणजे ब्रिजची लेंथ असू शकते किंवा एखाद्या रेल्वेची, किंवा L1 आणि L2 जर 2 रेल्वे असतील तर एक L1 म्हणजे एका रेल्वेची लेंथ असू शकते आणि दुसऱ्या रेल्वेची. ओके, म्हणजेच जे एखादा मोठा लांब दिलेली ज्याची लांबी दिली आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे L1 कन्सिडर करा, आणि L2 म्हणजे एका रेल्वेची लेंथ. ओके, मग आता आपल्याला वरच्या जर प्रॉब्लेममध्ये बघाल तर एका ब्रिजची लेंथ दिलेली आहे म्हणजेच ती L1 आहे. त्याचबरोबर ट्रेनचा स्पीड दिलेला आहे म्हणजे आपण त्याला S कन्सिडर करू शकतो, आणि जो टाइम आहे हा त्या रेल्वेला तो ब्रिज क्रॉस करण्यासाठी लागलेला वेळ दिलेला आहे. ओके, मग यानुसार आपण ज्या सगळ्या या जर व्हॅल्यू आपण एका या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर आपल्याला काय भेटून जाईल, तर T म्हणजे 60 सेकंद बरोबर L1 जे की 100 आहे प्लस L2, आपल्याला L2 माहित नाहीये, रेल्वेची लेंथ माहित नाहीये, अपॉन 45 किलोमीटर पर आवर. मग आता या किलोमीटर पर आवरला आपण मीटर पर सेकंड मध्ये जर केलं तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला चांगली मदत होईल. मग आपण ते कशी करणार, म्हणजेच किलोमीटर पर आवरचं आपण मीटर पर सेकंड मध्ये आपण कसं कन्वर्जन करतो, तर आपण त्याला फक्त 5/18 ने मल्टिप्लाय करायचं असतं. ओके, म्हणजेच कसं, तर 45 गुणिले 5/18 केल्यानंतर जे व्हॅल्यू तुम्हाला भेटणार ते मीटर पर सेकंड मध्ये भेटणार आहे. ओके, हे व्यवस्थित लक्षातच ठेवायचे आहे हे सगळे. जर तुम्ही मीटर पर सेकंडचं किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करत असाल तर आपण त्यावेळेस मल्टिप्लिकेशन 18/5 ने करतो. ओके, तर हे थोडंसं लक्षात ठेवायचाच पोर्शन आहे.
याला तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की आपण 45 किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करतो. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. म्हणजेच काय तर 45 गुणिले 1000 छेद 3600 कॅल्क्युलेशन केल्यानंतर 518 होईल. ओके, त्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे जी एस ची व्हॅल्यू भेटणार आहे ती काय भेटणार, जर 45 गुणिले 518 आपण केलं तर 9 नी भाग जाईल. 9 दुने 18, 9 5 45, 5 5 25 आणि छेद 2 म्हणजे 12.5 मीटर पर सेकंड हे आपल्याला स्पीड भेटलेला आहे ट्रेनचा. मग आता आपण हीच व्हॅल्यू डायरेक्टली आपल्या इक्वेशनमध्ये ठेवू, फॉर्म्युलामध्ये ठेवूया. मग आपल्याला काय भेटेल, 60 बरोबर L1 प्लस 100 प्लस L2 छेद 12.5 म्हणजेच काय 12.5 ने आपण 60ला मल्टिप्लाय करू 750 होईल. ते 750 बरोबर 100 अधिक L2 म्हणजेच काय L2 ची आपल्याला व्हॅल्यू भेटून जाईल इथं, ती म्हणजे 750 वजा 100 तेच 650. ओके, म्हणजे 650 मीटर ही आपल्या ट्रेनची लांबी आहे. इथं ट्रेनची लांबी आपल्याला भेटल्यानंतर आपण डायरेक्टली किती वेळ लागतोय एका खांबाला पास होण्यासाठी ते काढू शकतो. मग आपण याच फॉर्म्युल्याचा आणखीन एकदा वापर करू. टाइम किंवा वेळ बरोबर L1 प्लस L2 अपॉन S1 किंवा S, म्हणजेच इथं खांबाची लेंथ ही ट्रेनच्या लेंथ पुढे निग्लिजिबल आहे, त्याच्यामुळे आपण त्याला डायरेक्टली 0 पकडू. म्हणजेच काय होईल 0 अधिक 650 छेद 12.5. मग आपण सॉल्व्ह केल्यानंतर 12.5 ला आपण जो पॉईंट काढून टाकू, एक वरती 0 देऊन टाकू, म्हणजे 6500 छेद 125. 25 ने भाग जाईल, 25 5 सव्वाशे, 25 दुने 50, 15 राहिले, 25 सक्कूम 150 आणि 1 0 म्हणजे 260 छेद 5. हे सॉल्व्ह केल्यानंतर भेटेल 5 5 25, 1 राहिला, 5 दुने 10. म्हणजेच वेळ जो लागणार आहे या ट्रेनला तो म्हणजे 52 सेकंद एवढा वेळ लागेल. एक्झाममध्ये अतिशय थोड्या वेळामध्ये सॉल्व्ह होतो हा. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय त्याच्यामुळे वेळ लागतोय, मात्र एक्झाममध्ये अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. तुम्हाला हातातले मार्क येते 1 मार्क. ओके, क्वेश्चन नंबर 4 आता सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन नंबर 4 मध्ये असं दिलंय की 56 लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर 3:4 आहे. यामध्ये किंवा त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे त्याचे गुणोत्तर 5:4 होईल. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा सुद्धा. याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे, 56 लिटर हे एकूण दूध म्हणजेच मिल्क प्लस वॉटर याचं मिश्रण आहे 56 लिटर एवढं, आणि याचं गुणोत्तर दिलेलं आहे तुम्हाला 3:4. मग आपण या गुणोत्तरला म्हणजेच या रेशोजला आपण जर व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करत असेल तर आपण त्याला एक कॉमन मल्टिप्लाइंग फॅक्टरनी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय तर 3x अधिक 4x म्हणजे 3x म्हणजे काय झाली तर दुधाची क्वांटिटी झाली किंवा मिल्क. 4x म्हणजे काय तर पाणी. 3x अधिक 4x म्हणजेच काय टोटल मिश्रण म्हणजे 56 लिटर. ओके, म्हणजे एकूण 7x बरोबर काय झालं 56. तर x म्हणजे काय 56 ला 7 ने भाग जाईल, 8 भेटून जाईल. म्हणजेच काय आता या 8चा वापर करून म्हणजेच या कॉमन मल्टिप्लाइंग फॅक्टरचा किंवा x चा वापर करून आपण मिल्क आणि वॉटर याच्या दोघांची क्वांटिटी काढू शकतो. मिल्क किती आहे तर 3x आहे. 3x म्हणजेच काय 3 गुणिले 8 म्हणजेच 24. आणि वॉटर किती आहे तर 4x आहे, म्हणजेच 4 गुणिले 8 म्हणजेच 32. आपल्याला पाणी भेटलं इथं 32 लिटर एकूण पाणी आहे. आता काय सांगितलंय की किती लिटर दूध टाकले म्हणजे त्याचे गुणोत्तर 5:4 होईल. म्हणजेच काय हा 4 तर इथं कॉमनच ठेवलेला आहे. म्हणजेच पाणी हे पाण्याची जी क्वांटिटी आहे याच्यामध्ये काही सुद्धा बदल केलेला नाहीये. म्हणजे पाणी त्या मिश्रणमधून काढलेलं पण नाहीये किंवा ऍड पण केलेलं नाहीये. म्हणजे शेवटपर्यंत पाणी हे 32 लिटरच राहणार आहे. 32 लिटर म्हणजेच काय तर 4x दिलंय, तर 5x म्हणजे किती असं आपल्याला सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काढू शकतो याला. 4x बरोबर 32 लिटर असेल तर 5x म्हणजे किती तर मिल्क ही जी क्वांटिटी आपल्याला भेटेल ती म्हणजे 5x गुणिले 32 छेद 4x म्हणजेच x कॅन्सल आणि मिल्क बरोबर 40 लिटर भेटून जाईल. म्हणजेच आपलं जे मिश्रण होणार आहे हे एकूण 40 लिटर प्लस जे आपलं 32 लिटर पाणी आहे ते म्हणजेच एकूण 72 लिटरचं मिश्रण होईल. मात्र मिल्क याच्यामध्ये किती आहे तर 40 लिटर. मात्र हे 40 लिटर ऍड केलेलं नाहीये. याच्यामध्ये ऑलरेडी आपण बघितलं की 24 लिटर आधीच होतं. याच्यामध्ये आपण किती ऍड केल्यानंतर हे 40 बनलंय तर 16 लिटर एक्स्ट्रा दूध ऍड केल्यानंतर हे 40 होईल. ओके, म्हणजेच 40 वजा 24 बरोबर 16 लिटर हे आपल्याला नवीन दूध ऍड करायला लागेल मिश्रणामध्ये, जेणेकरून हा नवीन गुणोत्तर आपल्याला भेटणार आहे 5:4. ओके, तर
तर समजला असेल हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन. ओके, क्वेश्चन नंबर 5 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 5 हा सॉल्व्ह करताना तुम्ही डायरेक्टली आता याच्यामध्ये असं सांगितले की गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हणले, गुळाला आंबा आणि आंब्याला गवत. मग हे सगळं एक्झाममध्ये बऱ्याच लेंदी दिलेलं असतं, मग तेवढं सगळं वाचायची गरज नाहीये. डायरेक्ट प्रश्न काय विचारलाय हेच वाचायचं. खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती? तर जर बघितलं तुम्ही तर मानव काय तयार करू शकतो? तर आंबा, बटाटा, गुळ आणि गवत हे ऑप्शन आहेत. तर माणूस काय तयार करणार आहे? याच्यापैकी गुळ तयार करणार आहे. मग गुळाला वरती काय म्हणलेलं आहे हे फक्त तुम्ही बघायचंय. इथं बटाट्याला गुळ म्हणलंय, म्हणजे इथं बटाटा हे आन्सर नसणार आहे तुमचं, कारण गुळाला काय म्हणलंय हे आपला आन्सर असेल. तर गुळाला आंबा म्हणलंय, त्याच्यामुळे जे आपलं आन्सर असणार आहे ते म्हणजे पर्याय 1 आंबा. म्हणजे खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तू कुठली? तर आंबा, कारण आपण त्याला कोडिंगमध्ये गुळ म्हणलेलं आहे. ओके, तर हा तुम्हाला प्रश्न समजला असेल. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला आयोगाकडून विचारण्यात येतो, त्यामुळे व्यवस्थित अटेम्प्ट करा, याला चुकू नका. पुढचा प्रश्न आता बघू आपण. प्रश्न 6 हा एक सेट थेअरीशी संबंधित प्रश्न आहे. तुम्हाला माहिती असेल युनिव्हर्सल सेट वगैरे. तर एकदम सोप्या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू. असं सांगितलंय की 40% विद्यार्थी गणितामध्ये, 65% विद्यार्थी इंग्रजीत अनुत्तीर्ण झाले म्हणजे फेल झालेले आहेत. 20% विद्यार्थी या दोन्ही विषयांमध्ये फेल झालेले आहेत. तर या दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्यांचा शेकडा प्रमाण किती? म्हणजे या दोन्ही विषयांमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज किती असणार हे विचारलंय. ओके, तर इथं बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. माहिती अपूर्ण हा सुद्धा एक कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. आता याला सॉल्व्ह कसं करायचं? तर एकूण कन्सिडर करा की एक 40च विद्यार्थी होते. टक्केवारी जरी कन्सिडर केली तरी सॉल्व्ह होईल, आणि जरी आकडा जरी पकडला तरी सॉल्व्ह होईल. तर एकूण 100 विद्यार्थी होते, त्याच्यापैकी 40 विद्यार्थी गणितामध्ये नापास झाले. ओके, मग आपण त्याचा एक सेट दाखवू, एक सर्कल काढायचं. तर 40 विद्यार्थी हे मॅथ्समध्ये फेल झालेले आहेत. त्यानंतर इंग्लिशमध्ये 65 विद्यार्थी फेल झाले, आणि दोन्ही विषयांमध्ये मिळून 20 विद्यार्थी फेल झालेले आहेत. म्हणजेच काय, 40 म्हणजे मॅथ्सचा पण एक सेट, आणि त्याच्यासोबत एक इंग्लिशचा पण सेट त्याच्यावरून जाईल, कारण दोघांमध्ये 20 विद्यार्थी कॉमन आहेत. ओके, मग एक 40चा आपण सर्कल दाखवलाय. त्यानंतर एक 65 विद्यार्थ्यांचा सर्कल दाखवू जे इंग्रजीमध्ये नापास झालेले आहेत, आणि दोघांचे जे कॉमन आहेत ते एकूण 20 विद्यार्थी आहेत. मग जर तुम्हाला विचारलं फक्त मॅथ्समध्ये विद्यार्थी किती फेल झाले, तर तुम्ही सांगू शकता फक्त मॅथ्समध्ये एकाच विषयात नापास झालेले, तर ते म्हणजे 40 वजा 20. कारण आपण वजा 20 का करतोय? कारण हे 20 विद्यार्थी हे दोन्ही परीक्षांमध्ये किंवा दोन्ही विषयांमध्ये नापास झालेत. ओके, त्याच्यामुळे फक्त मॅथ्समध्ये नापास झालेले असतील 20 विद्यार्थी. फक्त इंग्रजीमध्ये अनुत्तीर्ण म्हणजेच नापास झालेले किती आहेत? तर 65 मधून ते 20 जे दोन्ही विषयांमध्ये नापास आहेत ते वजा केल्यानंतर जे भेटेल म्हणजे 65 वजा 20 45. तर 45 विद्यार्थी हे इंग्रजीमध्ये नापास झालेले आहेत. ओके, मग टोटल किती विद्यार्थी हे नापास झाले? तर फक्त मॅथ्समध्ये झालेले 20 विद्यार्थी, फक्त इंग्लिशमध्येच झालेत ते असे 45 विद्यार्थी, आणि दोन्ही विषयांमध्ये नापास झालेले एकूण 20 विद्यार्थी. मग ॲडिशन केल्यानंतर किती नापास झालेले विद्यार्थी असतील? तर 85 असे विद्यार्थी हे कमीत कमी एका विषयामध्ये नापास आहेत. ओके, म्हणजेच बाकीचे राहिलेले 15 विद्यार्थी जे असणार आहेत हे दोन्ही विषयांमध्ये पास विद्यार्थी आहेत. म्हणजेच काय, तर 15% हे आपला आन्सर आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही एक्झाममध्ये पण अशाच पद्धतीने सॉल्व्ह करा. डायग्राम बनवा, एक 2 छोट्या डायग्राम बनतील, आणि जे बाकीचे या डायग्राममध्ये नसलेले जे असतील ते आउट ऑफ सेट म्हणजेच आपलं मे बी आन्सर पण असेल. ओके, क्वेश्चन नंबर 7 आता सॉल्व्ह करूया. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न 7 मनीषा व तिची 3 मुले यांचे सरासरी वय 13 वर्ष आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषाचे वय किती? तर सोपा आहे. मनीषाचं वय आपण m कन्सिडर करू, C1 + C2 + C3 डिवायडेड बाय 4, कारण आपण यांची सरासरी घेतोय, बरोबर 13 वर्ष आहे. मग याच्यामध्ये C1 दिलाय जे सगळ्यात लहान मूल असणार आहे, तर याचं 2 वर्ष वय आहे. C1 मग 2 कन्सिडर 2 झाला. त्यानंतर C2 4 आणि C3 6. म्हणजेच काय, m + 2 + 4 + 6 बरोबर 13 × 4 म्हणजेच 52. म्हणजेच काय, m बरोबर 52 वजा 2 + 4 + 6 म्हणजेच 12. 52 वजा 12 म्हणजे 40. तर मनीषाचं जे वय असणार आहे हे भेटेल 40 वर्ष. प्रश्न 8 आता सॉल्व्ह करूया.
हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, आपल्याला एक्झाममध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळेस येतो. याच्यामध्ये असं दिलेलं आहे, चिन्हांसोबत त्यांनी थोडंसं एक गेम खेळलेला आहे. असं सांगितलंय, जर प्लस म्हणजे वजाबाकी, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे बेरीज. तर असं सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं असेल तर खालची पदावली आपल्याला सॉल्व्ह करायची, खालचं इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. मग आपण या इक्वेशनला व्यवस्थित पहिल्यांदा फॉर्म करूया. 7 - 7 + 7 / 7 × 7 हे दिलेलं आहे. मग आपण वजाच्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, तर वरती सांगितले वजा म्हणजे गुणाकार आहे, म्हणजेच काय होईल, पहिल्यांदा 7 × 7, त्यानंतर 7 + 7 आहे. मग अधिकच्या ठिकाणी आपण काय ठेवायचं आहे, तर वजा. मग आपली जी अशा पद्धतीने इक्वेशन आपल्याला काय भेटणार आहे, 7 × 7 - 7 + 7 आणि भागिले 7. तर हे आपल्याला टोटल इक्वेशन फॉर्म होईल. गुणाकाराच्या ठिकाणी आपण भागाकाराचं साईन ठेवलेलं आहे, भागाकाराच्या ठिकाणी अधिक वापरलेलं आहे. ओके, मग आता ही जी पदावली नवीन भेटलेली आपल्याला ही सॉल्व्ह करायची आणि याची किंमत सांगायची आहे. तर ही सॉल्व्ह करण्यासाठी एक रूल आहे छोटासा मॅथ्समधला, तो म्हणजे बॉड मास. तर बॉड मास म्हणजे काय, तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं असतं, त्यानंतर ऑफ सॉल्व्ह करायचं, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन यांचा जर सिक्वेन्स तुम्ही चेंज केला तरी सुद्धा चालेल. ओके, मग इथं ब्रॅकेट नाही आहे, ऑफ नाही आहे, डायरेक्टली डिव्हिजन आहे. मग 7 / 7 पहिल्यांदा ते सॉल्व्ह करायचं आपल्याला. 7 / 7 आपल्याला 1 भेटेल, म्हणजेच आपली पदावली परत काय होणार आहे, 7 × 7 - 7 + 1. मग आता 7 × 7 म्हणजेच मल्टिप्लिकेशन नंतर करून घ्यायचं पहिल्यांदा, म्हणजेच काय 49 - 7 + 1. तर 49 - 7 अधिक केलं तरी चालेल, म्हणजे 42 भेटेल. 42 + 1 म्हणजे 43, किंवा 49 - 6 जरी केलं डायरेक्टली तरी सुद्धा आपल्याला 43 भेटेल. ओके, म्हणजे याचा आन्सर आहे 43. क्वेश्चन नंबर 9 आता सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 9 हा तुमच्या ABCD या लिहिण्याच्या क्रमावरती डिपेंड आहे. मग आपण कसं लिहितो त्याला, तर पहिल्या रो मध्ये ABCD असं M पर्यंत लिहित जायचं आहे, आणि त्यानंतर दुसऱ्या रो मध्ये कसं लिहायचं, तर NOPQRST, त्यानंतर UVWXYZ, तर असं उलटं लिहित यायचं आहे. ओके, मग आता काय सांगितलंय, AZY म्हणजेच CXW. मग आपल्याला ए नंतर काय घेतलेलं आहे, एच्या खालचे एक्झॅक्टली 2 घेतलेले आहेत. एच्या खाली झेड आहे आणि त्याच्या शेजारी वाय. त्यानंतर एक अल्फाबेट सोडून सी घेतलाय, सीच्या खालचा एक्स आणि त्या शेजारचा डब्ल्यू. पुढच्या याच्यामध्ये पण तसंच केलेलं आहे. ईच्या खाली व्ही आणि त्यानंतरचा यू घेतलाय. त्याच पद्धतीनं मग पुढचा अननोनच्या ठिकाणी काय असणार आहे, तर ई नंतर सुद्धा एक अल्फाबेट सोडून पुढचा अल्फाबेट घ्यायचा आहे, तो म्हणजे जी असणार. जीच्या खाली टी आहे आणि त्याच्या शेजारी एस आहे. ओके, तर हे पण असंच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन नंबर 10 आता आपण सॉल्व्ह करूया. हा तुमच्या डायरेक्शन सेन्सवरती डिपेंड आहे. हे आपण आपल्या बऱ्याचशा डेली क्विजच्या सेशन्समध्ये याच्यावरती एकदम डिफिकल्ट लेवल सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह केलेलेच आहेत. त्याच्यामुळं जे आत्तापर्यंतचे आपले जे सेशन आहेत सगळे बघायचे तुम्ही एक्झामला जायच्या आधी, कारण तुमची सीसॅटची जी प्रॅक्टिस होणार आहे ती सगळी याच्यातूनच तुमचं बुद्धिमत्ता मापन आणि अंकगणित कव्हर होऊन जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्याची बिलकुल गरज नाही आहे, आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आपण भरपूर प्रश्न याच्यावरती सॉल्व्ह केलेले आहेत, सगळेच्या सगळे व्यवस्थित बघा. क्वेश्चन नंबर 10 याच्यामध्ये सांगितलंय, मोहन एका रस्त्याने दक्षिणेकडे चालत आहे, म्हणजे खालच्या डायरेक्शनला चालत चाललाय. कारण आपण नॉर्थ ही वरती कन्सिडर करतो, त्याच्यानंतर साऊथ दक्षिण खालच्या डायरेक्शनला, पूर्व आणि पश्चिम, तर अशा पद्धतीने आपण डायरेक्शन्स कन्सिडर केलेले आहेत. त्यानुसार दक्षिणेकडे चालत चाललाय म्हणजे खाली चालत चाललाय तो. प्रथम डाव्या हाताला एक आंब्याचे झाड लागते. 20 मीटर पुढे गेल्यावरती त्याच्या उजव्या हाताला एक चिंचेचे झाड लागते. मग आपण या लोकेशन्स देऊन घ्यायच्या. आंब्याचं झाड त्याला पहिल्यांदा त्याच्या डाव्या हाताला लागलंय, त्यानंतर 20 मीटर पुढे आल्यानंतर उजव्या हाताला त्याला चिंचेचे झाड दिसतंय. तर चिंचेचे झाड आंब्याच्या झाडाच्या कोणत्या दिशेला आहे? मग आपण आंब्याच्या डायरेक्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघायचं याला. आंब्याच्या डायरेक्शनच्या खालच्या डायरेक्शनला आहे, म्हणजेच साऊथकडं आहे, मात्र एक्झॅक्टली साऊथवरती नाही आहे, तर साऊथ वेस्ट या डायरेक्शनला आहे, म्हणजेच काय, तर नैऋत्य या दिशेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा सुद्धा प्रश्न व्यवस्थित आपण सॉल्व्ह केलाय. आपण या सेशनमध्ये एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता काही तुमच्यासाठी म्हणून होमवर्कसाठी असतील प्रश्न, जे की आपण 25व्या डेली क्विजमध्ये सॉल्व्ह करणार आहे, आणि खूप इंटरेस्टिंग असे क्वेश्चन आहेत. एक महत्त्वाची पझल सुद्धा याच्यामध्ये. ओके, तर पहिल्यांदा हे 3 क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला असं दिलेलं एक पझलच दिलेली आणि त्याच्यावरती 3 प्रश्न डिपेंड आहेत. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेमध्ये रवीला 40 गुण मिळाले. रमेशला मिळालेल्या गुणांमध्ये
आणखीन 4 गुण मिळवले तर रवीच्या दीडपट झाले असते. रमाकांतला रमेशपेक्षा 12 गुण कमी मिळाले. रामच्या निमपट रवीचे गुण आहेत. रत्नाकांतला रामपेक्षा 10 गुण जास्त मिळाले. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या. याच्यामध्ये कन्फ्युजन करण्यासाठी फक्त सगळी जी नावं आहेत ही सगळी र वरून सुरू होणारे दिलेली आहेत. ओके, मग प्रत्येक नावाला तुम्ही जर अल्फाबेटिकली ABCD सरळ कन्सिडर केलं तर तुम्हाला सुटसुटीतपणे लगेच सॉल्व्ह करता येईल. ओके, याच्यावरती डिपेंड हे खाली 3 प्रश्न आहेत, हे सुद्धा तुम्ही बघा आणि सॉल्व्ह करा. आणि एक जो चौथा प्रश्न आहे ही एक तुम्हाला डायरेक्शन किंवा रांगेशी संबंधित विचारलेला आहे. तर याच्यामध्ये एका रांगेत शर्मिला शेवटून 17वी आणि ऐश्वर्या सुरुवातीपासून 8वी व शेवटून 110वी आहे. तर शर्मिला आणि ऐश्वर्या या दोघींमध्ये एकूण किती मुले आहेत असं विचारलंय. ओके, तर हा पण एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आणि आजच्या या लेक्चरमधून तुमच्यासाठी जी मी पझल सांगत होतो ती ही पझल आहे. ॲक्च्युली ही जी पझल आहे ही माझ्या वडिलांनीच मला व्हॉट्सअपवरती शेअर केली होती, मग त्यामुळेच तुमच्यापर्यंत आणली. मला पण इंटरेस्टिंग वाटली आणि नक्कीच तुम्हाला तुमचा जो एक्झाममध्ये जो अभ्यासाचा ताण सुरू आहे तो थोडासा रिलॅक्स पण होईल याच्यातून. ओके, तर याच्यामध्ये असं सांगितलंय 2 झाडे असतात, दोन्ही झाडांवर काही पक्षी बसलेले आहेत आणि पहिल्या झाडावरती बसलेले पक्षी दुसऱ्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांना बोलतात की तुमच्यातील एक पक्षी आम्हाला द्या, आम्ही तुमच्या दुप्पट होऊ. तर दुसऱ्या झाडावरील पक्षी बोलतात की तुमच्यातला एक पक्षी आम्हाला द्या, म्हणजे आम्ही आणि तुम्ही समान होऊ, म्हणजे दोघांचे नंबर ऑफ पक्षी जे आहेत हे सेम होतील दोन्ही झाडांवरती. तर पहिल्या व दुसऱ्या झाडावरती किती पक्षी आहेत? सोपा प्रश्न आहे हा. ओके, तर आन्सर सुद्धा तुम्हाला भेटून जाईल कारण तुम्ही सगळेच हुशार आहात एकदम. ओके, तर या सेशनमध्ये आपण 23व्या डेली क्विज सेशन आपण कंडक्ट केलेला आहे आणि भरपूर प्रश्न एक इंटरेस्टिंग मेथडने आपण सॉल्व्ह केलेले आहेत. अशाच पद्धतीने डेली क्विजचं आता 24वं सेशन अपलोड होईल आणि त्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी बघणार आहे. ओके, तर ते पण सेशन बघा आणि येणारे लेक्चर्स सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला कंबाईन एक्झामसाठी आत्तापासूनच ऑल दी बेस्ट, चांगलं प्रिपरेशन करा, फार कमी दिवस राहिलेले आहेत. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.